ज्या देशात एक व्यक्ती 100 रुपयांच्या लाच घेण्याच्या खोट्या आरोपांवरून 39 वर्षे शिक्षा भोगतो, त्याच देशात आसाराम आणि राम रहीम सारख्या नराधमांना बेलवर बेल मिळते। त्याचेच परिणाम असे होतात की असे ढोंगी जन्माला येतात। दिल्लीतील हा स्वयंघोषित बाबा चैतन्यानंद याने 17 मुलींचा छळ केला। दिल्लीतील वसंतकुंज आश्रमाचा हा स्वयंघोषित बाबा याने श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केला। त्यांना अश्लील मेसेजेस पाठवायचा, त्यांची छेडछाड करायचा। 2 महिन्यांपूर्वीच पुण्यात देखील असंच एक प्रकरण घडलं होतं। तिथे एक आध्यात्मिक बाबा जो स्वतःला गुरु भासवायचा, तो त्याच्या भक्तांच्या मोबाईलमध्ये सिक्रेट ॲप्स डाउनलोड करून त्यांच्यावर लक्ष ठेवायचा। त्याने महिला आणि पुरुष भक्तांवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत आणि या दोघांनाही काही दिवसांनी बेल मिळेल। अशा ढोंगी बाबांच्या कृत्यांनी 2 गोष्टी स्पष्ट होतात। एक, आपली व्यवस्था अजूनही अशा ढोंगींना वाचवते आणि दुसरं, आपण समाज म्हणून अशा गोष्टींकडे अजूनही धर्माच्या नावाखाली डोळे झाक करतो। हे ढोंगी खरे तर संत नाहीत, हे समाजावरचे परजीवी आहेत आणि जोपर्यंत असा धर्माचा वापर करणाऱ्या ढोंगींना आपण विरोध करणार नाही, तोपर्यंत अशा बाबांच्या कचाट्यात नवीन बळी पडतच राहतील।